गाड्या पण नाहीये. आज उमेदवारीचा अर्ज भरायचा दिवस आणि घरात माणसं नाही. प्रिया कॉल उचलत नाहीये. चाललंय काय नक्की? अर्ज भरायला मला एकटीलाच जावं लागेल वाटतं. काय झालं वहिनी साहेब? अरे काही नाही, आज अर्ज भरायचा दिवस आणि घरात कोणीच दिसत नाही. अरे तुला काही आयडिया आहे का सगळे कुठे गेले? सगळे तिकडेच गेले असतील. तुमची काही हरकत नसेल तर ह्यो तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला तर चालेल का? म्हणजे आपण जाऊ अर्ज भरू. काय म्हणता? अरे पण मी तुम्हाला म्हणलं होतं की की कोणी तुमच्याबरोबर नसेल पण ह्यो तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर असेल. आता बोललेला शब्द खरा करून दाखवायची वेळ आली. चला. नको थंड, नाही खरंच नको. हे बघ, तू जर मला साथ दिलीस ना तर तेजप्रताप. अहो काय करतील? ओरडतील, मारतील, बोलायचं बंद होतील. पण कवापर्यंत? निवडणूक संपली की हायच थंडर चला तुम्ही. थंड, एक विचारू? माझी साथ का द्यावीशी वाटते तुला? कारण तुम्ही खरे आहेसा. म्हणजे तुमची बाजू खऱ्याची आहे. वहिनी साहेब, आजपर्यंत तुम्ही कधी चुकीचं वागलेलंच नाही. म्हणून चला. आणि हे बघा, आपण फुल तयारीनिशी आलो. आणि हे बघा, रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब. वहिनी साहेब छाय काकू, तुम्ही या तिकडे जिल्हा परिषद आयुक्त कार्यालय. अहो ते निवडणुकीचं फॉर्म भरतात की तिकडे या लवकर. आणि सांगितलं गळ्यात घाला लवकर. या चला. गणपती बाप्पा मोरया. रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या रक्षण करत्या. रमावतीच्या रक्षण करत्या. रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या भाग्यविधात्या रमावतीच्या रक्षण करत्या. दोन्ही उमेदवारांनी अर्ज नीट वाचून घ्या. सर्व कागदपत्र पूर्ण असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक राहील. आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. नाही साहेब, माफ करा ते ना. पहिलीच वेळ आहे, नवीन आहेत त्या. शिकतील पण आत्ताचा शिगत आहे, पुढे काय होणार?
रमावतीच्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या रक्षण करत्या रमावतीच्या रक्षण करत्या रमावतीच्या रक्षण करत्या आणखी एक फटाक्याची माळ आण रे. अरे हो हो सगळे फटाके का आत्ताच संपवतो काय? अरे माई साहेब जिंकल्यानंतर पण काहीतरी ठेव का विरोधी पक्षाचा कॉन्फिडन्स घालवत आहे हा? तर आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या रमावतीच्या आईनं निवडणुकीचा अर्ज भरलाय. टाळ्या. रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या या मातीनं माईसाहेबांना घडवलं. माईसाहेबांनी या रमावतीच्या प्रत्येक माणसाला जगवलं. रमावतीच्या प्रत्येक घरावर माईसाहेबांच्या उपकारांचं ओझ आहे, होय की नाही? बरोबर आहे. रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या पण आज आपल्या आजूबाजूला खोटेपणाचं राजकारण करणारे, गद्दारी करणारे लोक डोक्यावर काढतायत. आपल्या माईलाच आव्हान देत आहेत. रमावतीच्या मुळावरच घाव घालतायत. त्यामुळे लक्षात ठेवा रमावतीकरांनो, रमावतीची आई एकच, बाकी सगळे गद्दार, बाकी सगळे गद्दार, बाकी सगळे गद्दार. रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या. बाकी सगळे बाकी सगळे बाकी सगळे रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या रमावतीच्या भाग्य विधात्या. विरकर, तू आमचा जुना आणि भरवशाचा माणूस आहेस. दरवेळी इलेक्शनला माई तुझीच निवड करते का? कारण तुला लोकांचं मत परिवर्तन करायला चांगलं जमतं. त्याच्यादा तुम्ही टेन्शनच नका घेऊ. आणि एक सगळ्यात महत्वाचं, मुद्दा म्हणून कोणाशी पंगा घ्यायचा नाही, पण जर चुकून कुणी आडवा आलाच तर त्याला सोडायचं नाही. होय होय. बाकी मी आहे तुमच्या संघ. हा, घाबरू नका, आपणच जिंकणार. हा होय, चला निघा. चला. काय आलायस? झाली त्या गद्दारांची मदत करून झाली? हे बघ थंडर, बास झाली तुझी नाटकं. जेवढी काय मदत केली तेवढी करून झाली, बास झालीत. तू माईंच्या पक्षातला आहे हे विसरू नकोस. हा, चल कामाला लाग. दरवर्षीप्रमाणे कार्यकर्त्यांवर लक्ष ठेव. त्यांना काही कमी नाही पडला पाहिजे. हा, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तू करायची, कळलं? कामाला लाग. जमलं असं वाटत. काय म्हणलास? त्याच्यात मला जमलं असं वाटत नाही. हेच सांगायला आलो. खर तर तुला जाब विचारायला आलो तू. त्याच्यात तुमचं हानकी बडी वहिनीवर किती प्रेम आहे. तुझ्यासाठी, तुझ्या संग. तुम्ही आज सगळ्यांच्या समोर काय बोललो? त्या गद्दार आहेत. तुम्ही त्यांना गद्दार नाही म्हणायला पाहिजे होतं. हे काय मला पटलेलं नाही. काय बाबू तुला सगळ्यांसमोर गद्दार म्हणाला? बाबू पण ना कधी कधी टोकाचं बोलून जातो बघ. काकी ठीक आहे ना. हे बघा, त्याला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आणि मला जे योग्य वाटतं ते मी करणार.
उमेदवारीचा अर्ज भरलाय ना, तो मी मागे घेणार आहे. काय तू उमेदवारीचा अर्ज मागे घेणार आहेस? बरोबर आहे. बाबू तुला सगळ्यांसमोर असं काहीतरी बोलला ना, म्हणून तू हा विचार केला असणार. तुझ्या माघार घेण्याने फार फार तर काय होईल, रमावतीच्या लोकांचं नुकसान होईल. एका माणसासाठी लोकांचं नुकसान होणार असेल तर काय हरकत आहे. खर तर बाबूसाठी नाही, माईसाठी तू वाईट आहेस. हे सगळं जे युद्ध आहे ना, ते माईनं मोठं केलंय. तिने बाबूला तुझ्या विरोधात भडकवलंय. कारण या घरात आणि बाहेर सगळीकडं तिला सत्ता हवी. पण जर तू माघार घेतलीस तर लोक काय विचार करतील? वैदेही घाबरली नाही, किंवा वैदेहीने पैसे घेतले आणि माघार घेतली. तू माघार घेण्याने तुझ्या एकटीचं नुकसान नाही ना ग, पक्षाची बदनामी होणार. म्हणजे बघ ना, या घरात तुला काही बोलू दिलं जात नाही. बाहेर सगळ्यांसमोर बाबू असं बोलल्याने लोकांच्या नजरेतही तुझी किंमत कमी झाली. लोकांना असंच वाटणार घाबरली. पण लोकांचं तुझ्याबद्दल असं विचार करणं जर थांबवायचं असेल ना, तर तुला ही निवडणूक लढावी लागल. नुसती लढायची नाही, जिंकायची पण. मला मेलीला तर खात्रीच होती तू ही निवडणूक नक्की जिंकणार. कारण कसं आहे ना, जेव्हा लोकांची आपल्याकडनं कुठलीच अपेक्षा नसते आणि नेमकं त्याच वेळी आपण ती गोष्ट साध्य करतो ना, तेव्हा चमत्कार घडतो. माझा विश्वास होता ग त्या चमत्कारावर. पण ठीक आहे, तू ठरवलेस ना माघार घ्यायची, मग घे. तुझं माघार घेणं तुझ्यावर उधार राहील, पण ही उधारी माई फेड. चल, तू नको विचार करूस. खूप उशीर झालाय, चल आराम करते जा. डोका पिका फिरलं की काय तुझं थंड? तू माझा दोस्त आहेस आणि त्यांची बाजू घेतोयस. मी त्यांची बाजू घेत नाहीये तिच्यात. जे चुकीचं आहे ते सांगितलं फक्त. चुकीचं चुकीचं एवढा मोठा झालास तू? काय चूक काय बरोबर काय लागलं तुला? मला शिकवतोय? नाही नाही नाही, एक मिनिट. तुझ्या हाताला कोणी दागा बिगा मानला काय? का लिंबू बिंबू फिरलाय तुझ्यावर? नाही, हे सगळं तुझे काय बोलतो ना, ते प्रिया दिदी बोलतो तेवढं ठीक होतं, कारण ते पहिल्यापासून त्यांच्या बाजूने होती. पण तुझं काय, ही अचानक हिंमत कुठून आली तुझ्यात? हा, नाहीये त्याच्यात. ऐक, आता माझ्यापेक्षा त्या जवळच्या वाटायला लागलं तुला. असं असते तुमचं. तुम्ही ना तुमच्या समोरच्या माणसाची बाजू समजून घेत. तुम्हाला जे समजते ते वाटून घेऊन मोकळा होत आहे. प्रिया ते पण हेच बोलतात ना. काय चुकीचं बोलल्या होत्या? तुमचं आणि हानकी बडी वहिनीचं जे काय भांडण असेल ते असेल, पण तुमचं हानकी बडी वहिनींवर प्रेम आहे विसरू नका. वाह वाह थंडर वाह. मी प्रेम केलं हे दिसलं तुला, त्यांनी माझ्यावर गेम केला हे नाही दिसलं तुला? कसला दोस्त आहेस रे? दोस्तीच नाहीये त्याच्यात. तुमच्या दोघांच्या नात्याचं आहे.
तुमच्यातल्या रामाची जागा रावणाने घेतलंय म्हणून तुम्ही असं वागताय सा त्यांच्याशी दुष्टपणे, त्यांचा अपमान करताय, त्यांना काय नाही नाही ते बोलताय, गद्दार म्हणताय. माझं तेजदा असं नाहीये, अजिबात नाहीये. लय बोललास. आणि हे बघ, मी काय करायचं काय नाही हे तू मला शिकवायची गरज नाही, कळलं? बरोबर आहे, माझी लायकीच नाही होती. मी कोण तुम्हाला समजावलं? जे काही शिकवायचं नाही ते नियतीच तुम्हाला शिकवेल. कोण चूक कोण बरोबर हे काही कळत नाही. एवढं माहिती आहे, हलकी बडी वहिनी खऱ्या आहेत, प्रामाणिक आहेत, खऱ्याच्या वाटेने चालणार आहेत. त्याच्यात मी तुमचं कधी वाईट चिंतलं नाही, चिंतणार पण नाही. पण एवढं सांगतो, तुम्ही आत्ता जे बोलताय वागताय की नाही तरी चुकीचं आहे. चुकीचं माझं चुकीचं त्याबरोबर. अरे तुझ्या दादाचा विश्वासघात केला, मला फसवलं ते बरोबर. माझं प्रेम विकत घेतलं ते बरोबर. जी बाई माझ्याच घरात राहून माझ्याच माईंच्या विरोधात निवडणूक लढवते ते बरोबर. थंडर त्या जर खऱ्या असत्या ना तर त्यांनी त्याच दिवशी नकार दिला असता ज्या दिवशी तिकीट जाहीर झाली. त्यांनी म्हणलं असतं की नाही, मला माझ्या घरच्यांच्या विरोधात नाही उभं राहायचंय, नाही म्हणलं असतं ते. आपण म्हणलं का त्यांनी तसं? नाही म्हणलं का? कारण त्या खोट्या आहेत, स्वार्थी आहेत, विश्वासघाती आहेत. पण तुला नाही पटणार ती. तुला अजूनही मीच चुकीचा वाटणार, त्याच बरोबर वाटणार. एवढं सांगूनही तुला जर पटणार नसेल ना तर जा जा त्यांच्या पार्टीत काय करायचं ते कर. जा जाणार तर आहेच मी त्याच्यात. काय म्हणलंस? काय म्हणलास थंडर? मला माफ करा. मला माफ करा त्याच्यात. पण मी यापुढे माई साहेबांचं काम करू शकणार नाही. माई साहेबांचा प्रचार करू शकणार नाही. मी वैदई त्यांचा वहिनी साहेबांचा प्रचार करणारा. दाखवलीस शेवटी तू तुझी दाखवलीस. काय नाही केलं रे मी तुझ्यासाठी. सख्या भावासारखं जपला तुला मी. तू म्हणशील ते केलं. अख्ख्या जगाला ओरडून सांगितलं की थंडर जीव वाळून टाकावासारखं आहे. पण आज असं वाटतं की त्याच भावाचा जीव घ्या असं वाटतं. नंतर घ्या जीव घ्या माझा घरात मोठा. माझा जीव घेणार जर तुम्ही दोघे एकत्र येणार असाल तर माझा जीव घेऊन टाका. खरं असं वाढवू नका त्याचं. शपथ सांगतो, शपथ मी तुमच्या पाठीत खंजीर खोपसणार नाही. मी फक्त सत्याची बाजू घेतली त्याच्यात. ऐका त्याच्यात वहिनी साहेब खरे आहेत, त्यांची साथ सोडू नका. आज नाही पण उद्या तुमचं डोळं नक्की उघडतील. तू काय माझे डोळे उघडणार? माझे डोळे आधीच उघडलेत. नाव नाही घ्यायचं माझं, अजिबात नाव नाही घ्यायचं माझं. आजपासून तुझी आणि माझी वाट वेगळी. तू जा तुझ्या वाटेला. मी जा कुठे जायचंय तिकडे.
त्याच्याला वहिनींची साथ सोडू नका. त्याच्याला आणि मी तुमची अशी पाठ सोडणार नाही. येता मी येता तुमच्या पाठ. देवी, जी काही परिस्थिती माझ्यावर ओढावून आली आहे त्याला कसं सामोरे जाऊ मला खरंच कळत नाहीये. काकी आणि प्रिया मला सतत समजवण्याचा प्रयत्न करतात की मी ही लढाई लढली पाहिजे, पण माझ्याच प्रेमाच्या विरोधात मी कसं उभं राहायचंय. प्रार्थना करते, तूच मला आता काय तो मार्ग दाखव. धर्मासाठी, सत्यासाठी स्वकीयांविरुद्ध उभं राहणं हेही कर्तव्यच आहे. कळतंय मला ही लढाई फक्त माझी, माझ्या प्रेमाची नाहीये. ही सत्याची लढाई आहे आणि म्हणून ती लढणं गरजेचं आहे. देवी, खूप मोठी लढाई लढायला चालली आहे मी. मला ताकद दे.